गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 24/2/2026 आणि टाइम झालाय बघा 7:46 झालेत, 7:45 वाजलेले आहेत. आणि आपण किलोमीटर 0 करून घेऊ. आणि दोन्ही डिव्हाइस वगैरे पण ऑन केलेले, ओला आणि उबर. आणि आजपासून असं विचार केलाय मी, काय झालं तरी पण 8च्या आधी आपल्याला गाडी चालू करायचं आहे. कारण एवढं काम कमी झालेलं आहे, एका जागेवर कमी कमी 2-2, अडीच तास थांबावं लागतंय. त्याच्यामुळं लवकर चालू करून लेटपर्यंत काम करायचा विचार आहे. तर बघूया. आज मंगळवार आहे. आज मंगळवारी किती काय अर्निंग होणार आहे सगळं सांगतो तुम्हाला. आणि कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, आणि ह्याच व्हिडिओमध्ये पूर्ण भेटणार आहे. तर चला. CNG पण भरून झालेलं आहे बघा, फुल आहे. आता CNG भरून मी सगळं करून थांबलेलो आहे इथे इंद्रायणनगरला, इथं चितळे बंधूचे इथे. तर फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि मला भोसरीवरून मी आलोय आता एरंडवनेला. उबर गो मध्ये राईड होती, कारण भोसरीमध्ये एवढ्या गाड्या थांबले होते की जास्त वेळ थांबायला नको म्हटलं. थोडं कमी रेट कमी होतं तरी पण म्हटलं चला, कारण फर्स्ट राईड होती आणि गाड्या भरपूर थांबली होती तिथे. जर थांबलो असतो तर दोन एक तास तिथंच थांबून गेलो असतो. त्याच्यामुळं मी ही राईड घेऊन आलोय. आपल्याला ह्याचे 19 किलोमीटरचे 308 रुपये भेटलेत. उबर गो मध्ये राईड होती. आता इथं ड्रॉप झालाय. आता बघूया. आता ओला वाजत होती काय 100-100ची वाजते ओलामध्ये. तर आता बघूया उबरमध्ये कोणती राईड येते. रेंटल वगैरे पडली तर बरं होईल. काल रेंटल पडली होती म्हणून थोडं चांगलं झालं होतं काम. तर बघूया आता नेक्स्ट राईड कुठली येते. मित्रांनो, टाइम झालाय 1:09 झालेत आणि तुम्हाला मी लय वेळ झाला अपडेट दिलं नव्हतं. फर्स्ट राईड घेऊन गेलो होतो एरंडवनेला. एरंडवनेवरून आपल्याला पडते बघा खराडीची राईड पडते. त्याची आपल्याला 18 किलोमीटरचे 384 रुपये भेटतात. तिथून खराडीवरून आपल्याला भेटते मुंडव्याची केशवनगरची. त्याची आपल्याला 5.5 किलोमीटरचे 213 रुपये भेटतात. मग तिथूनच मला लगेच केशवनगरवरून शिवाजीनगर पडते. त्याचे आपल्याला 16 किलोमीटरचे 392 रुपये भेटतात. तिथूनच मला एक छोटीशी राईड येते औंधची. त्याचे आपल्याला 4.2 किलोमीटरचे 118 रुपये छोटीशी राईड होती. आणि आता मी ह्याच्यावरून कुठून औंधवरून आलोय. 12.5 किलोमीटरचे 222 रुपये भेटलेत. ह्या राईडचे खूपच कमी भेटलेत. तरी पण कस्टमरने 222 झाले पण 250 रुपये आपल्याला केलेले आहे. म्हणजे 28 रुपये त्याने एक्स्ट्रा केलेला आहे. तर आता इथं आहे आपलं कुठं हिंजेवाडी फेस 1ला आहे. ब्लू रिडचं इथं ड्रॉप केला मी. औंधवरून आलो होतो. तर बघूया. इथं आपलं जे अग्निशमन आहे ना, तिथं आहे मी. बघूया इथून कधी राईड येते. इथं थांबलेलो आहे. जर नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. लास्ट अपडेट दिलं तर तुम्हाला मी हिंजोडीला होतो. हिंजोडीवरून मला पडते स्वारगेटची. त्याचे आपल्याला भेटते 380 रुपये 22 किलोमीटरचे आणि टाईम लागले 55 मिनटं. आणि स्वारगेटवरून मला लगेच पडते एअरपोर्टची. त्याचे आपल्याला 14.5 किलोमीटरचे 331 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप करून मी इकडे इमाननगरमध्ये येऊन थांबलेलो आहे. कॅम्पची आली घेऊया. आता कॅम्पची आलेली आहे. ड्रॉप करून भेटतो तुम्हाला. टाइम झालाय 5:12 झालेत आणि मी आहे आता गोखलेनगरला. मी तुम्हाला इमाननगरला होतो तेव्हा अपडेट दिलं होता. इमाननगरवरून आपल्याला कॅम्पची एक राईड आली. त्याचे आपल्याला 9 किलोमीटरचे 226 रुपये भेटले. प्राईममध्ये होती. आणि त्याच्यानंतर कॅम्पमधून गोखलेनगरला आलोय. त्याचे आपल्याला 6.5 किलोमीटरचे 170 रुपये भेटले. आता इथं ड्रॉप करून थांबलोय. 5-10 मिनटं झाले पण अजून काय वाजली नाहीये. जर आली राईड तर देतो अपडेट. आता मी गोखलेनगरवरून हिंजोडी फेस 1ला आलोय आणि ह्याचे आपल्याला 14 किलोमीटर वगैरे होतं. त्याचे आपल्याला 260 रुपये भेटलेले आहेत, कारण खूपच कमी भेटले.
पीक आवर चालू होतं तरी पण खूप रेट कमी भेटलेला आहे. तर आता एक मला रेल्वे स्टेशनची बुकिंग पडली, 3 किलोमीटर पिकअप होता, त्याच्यामुळं त्याला मी मीटरनी सांगितलेलं आहे. मीटरने म्हणजे तो किती लागल म्हणत होता, मी म्हटलं 550 वगैरे लागतील, कारण 1.5 तास टाइम दाखवते ड्रॉप करण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला मी 550 रुपये सांगितलं आहे. तर तो हो म्हणून सांगितलंय, पण अजून 7-8 मिनटं वेळ लागणार आहे. 10 मिनटं टाइम दाखवत होता. 3 किलोमीटरहून पिकअप आहे. आता चाललोय पिकअप करायला. आता काय ते त्यांच्या बोलण्यावरून तर थोडं वेगळंच वाटत होतं मला, की ते थांबतील का नाही किंवा कॅन्सल करायला असं काहीतरी वाटत होतं मला. तरी पण बघू तिथं पोचल्यावर काय हे पिकअप करण का नाही बघूया, देतो अपडेट. आता मी पोचलोय रेल्वे स्टेशनला, त्यांना ड्रॉप करून बाहेर पडलेलो आहे आणि आपलं CNG आलंय रिझर्ववरती, त्याच्यामुळं मी आता CNG भरायला चाललोय. कुठं माहिती आहे का, RTOच्या तिथे, कारण तिथं आपल्याला CNG भेटून जाईल, कारण दुसरा पंप जवळ नाही आहे. आणि ह्याचे आपल्याला 20 किलोमीटरचे 550 रुपये घेतलं त्यांच्याकडून, आणि उबरमध्ये बिल झालं होतं 391 रुपये, म्हणजे 160 रुपये वगैरे आपण एक्स्ट्रा घेतले त्यांच्याकडून. तर ठीक आहे, तर आता CNG भरतो आधी, मग बघू आता कुठली एखादी राईड बघूया, घरच्या साईडची का किंवा एअरपोर्ट किंवा पिंपरी चिंचवड कुठली पण आली ना, मग घेतो आणि देतो अपडेट. टाइम झालाय बघा 8:17 झालेत. 1 तास टाइमपास झाला माझं, कारण CNG भरायलाच एवढा वेळ गेला, 1 तास लागला. आणि हवा पण भरून घेतला मी टायरमध्ये, कारण हवा खूपच कमी होता. एकामध्ये 25, एकामध्ये 21 असा हवा होता. त्याच्यामुळं गाडी मायलेज कमी देत होती वाटतं. आज कमी दिली तशी, 175 वगैरेच रनिंग झाली, तेवढ्यात पूर्णपणे CNG संपलेलं होता. आणि इथं प्रेशर पण नव्हतं वाटतं, कारण किती बसलंय माहिती आहे का, 7.5 किलो 7 किलोच काहीतरी बसले, 670 CNG बसलेलं आहे. तर प्रेशर कमी होतं, त्याच्यामुळं कमी बसलं वाटतं. परत आता पडते, पण धायरीची पडते मला, धायरीला आपल्याला जायचं नाही आहे. बघूया, शिवाजीनगर साईडला चाललोय, मग कुठली आहे ते देतो अपडेट. मित्रांनो, टाइम झालाय बघा 9:34 झालेत आणि मी पोचलोय आता एअरपोर्टला. आणि ह्याचे आपल्याला मी शिवाजीनगरला पार माझा 1.5 तास टाइमपास झाला. 1.5 तासाच्या नंतर मला एक राईड आली एअरपोर्टची, ती पण उबर गो मध्ये होती. आता म्हटलं टाइम झाला होता, 9 वाजले होते, त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊन निघालो मी. आता ड्रॉप झालं एअरपोर्टला. ह्याचे आपल्याला 11 किलोमीटरचे 273 रुपये भेटलेत. आता ड्रॉप झालेला आहे. आता डिव्हाइस वगैरे बंद करतो आणि डायरेक्ट आपलं MT जातो आणि तुम्हाला कुठंतरी साईडला घेऊन टोटल अर्निंग किती झाली तुम्हाला देतो अपडेट. तर मी आता दिघीमध्ये पोचलोय आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. 3696 रुपये अर्निंग झाली आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो. 3696 प्लस आपलं एक राईडमध्ये 160 रुपये एक्स्ट्रा भेटले होते आपल्याला. टोटल अर्निंग झाली 3856 रुपये. याच्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे 67 रुपये ओलाचं आणि 171 रुपये उबरचं. 3600 रुपये आपलं बॅलन्स राहिले. ह्याच्यातनं आपली CNG गेली असणार आहे. रनिंग झाली बघा 208, म्हणजे घरापर्यंत 210 होईल, म्हणजे 800 रुपयेच आपली CNG गेली असणार याच्यात. तर 800 रुपये आपण मायनस करू तर 2800 आपला बॅलन्स राहिलेला आहे. तसं तर आज रनिंग थोडी जास्त झाली आणि ॲव्हरेज पण थोडी कमी दिली गाडी, त्याच्यामुळे थोडं CNG जास्त गेला आहे. आणि आज रेंटल काय पडली नाही. मला विचार होतं की रेंटल पडेल काहीतरी 2-4 तासाची, पण काय आज रेंटल पडली नाही. ठीक आहे, कधी पडते कधी पडत नाही, एवढं विचार करायचा नाही आहे, कारण अर्निंग चांगली होती आहे. कारण ओला तर बाबा, ओला असं झालं आहे की रिचार्ज करून काहीच फायदा झाला नाही आहे. 2000चा केलेला आहे महिन्याचा मी. आता 8 दिवस राहिलेले आहेत अजून. 8 दिवसानंतर मी ओलाचा काय रिचार्ज करणार नाही आहे, कारण दरवेळी जर असं जर करत असेल, जर ॲक्सेप्ट होत नसेल तर रिचार्ज करून काय फायदा नाही आहे ओलाचा. तर आता 8 दिवस बघतो मी, जर देत असेल राईड तर मी पुढं रिचार्ज किंवा काहीतरी करणार, नाही तर नाही करणार आहे.
कारण उगाच ते 2000 रुपये वाया चाललेत. आता 10-15 दिवस झाले 1 किंवा 2 राईडच व्हायला लागलेत ओलामध्ये. तर 2-3 दिवसापासून तर एक पण राईड होत नाहीये. तर ठीक आहे, आजची अर्निंग एवढी झाली. आज मंगळवार होता, उद्या बुधवार आहे. उद्या पण चांगली अर्निंग करायचा प्रयत्न करू. तर चला, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.